Hello, my dear students. Today we are going to start a new lesson 2.6 World Heritage. Let's see on page number 75. See these pictures, my dear students. These are the World Heritage. What is the World Heritage means? हेरिटेज म्हणजे वारसा, वारशांचे चित्र. वर्ल्ड हेरिटेज. See here, a World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization. It means UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. My dear students, I think you heard this name, UNESCO. UNESCO हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. आता युनेस्को म्हणजे नेमकं काय, त्याचा फुल फॉर्म काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ युनेस्को? पहा या ठिकाणी दिलेलं आहे. यू फॉर युनायटेड, एन फॉर नेशन्स, ई फॉर एज्युकेशनल, एस फॉर सायंटिफिक अँड सी फॉर कल्चरल, ओ फॉर ऑर्गनायझेशन. तर अशा पद्धतीने ह्याचा हा फुल फॉर्म आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट determined by the United Nations. जागतिक वारसा स्थळ ज्याला आपण वर्ल्ड हेरिटेज साईट असं म्हणतो. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळ. डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. तर हे मानव जातीच्या दृष्टीने सांस्कृतिक, नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्को द्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय असतं? जे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं असतं, निर्धारित केलेलं असतं. तर हे कोणी घोषित केलेलं असतं, कोणी त्याला डिटरमाइंड केलेलं असतं? तर त्याला युनेस्कोने डिटरमाइंड केलेलं असतं. तर पहा याची कशा प्रकारची प्रोसिजर असते, कशा पद्धतीने एखाद्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं जातं किंवा निर्धारित केलं जातं युनेस्कोकडून, ते आपणास पाहायचं आहे. मानव जातीचा दृष्टीने सांस्कृतिक, नैसर्गिक काय त्याला महत्त्व आहे, या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक युनेस्को ते घोषित करत असतं. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहात. त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा या कार्यक्रमांतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे त्यांची देखरेख केली जाते. ॲज सच साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय, अशा प्रकारच्या साइट्स की ज्यांना आपण वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणतो, जागतिक वारसा स्थळे म्हणतो, या स्थळांचं संरक्षणाचं काम, मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं?
तर इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, आंतरराष्ट्रीय जो हेरिटेज प्रोग्राम असतो, आपण त्याला म्हणतो या ठिकाणी जागतिक वारसा कार्यक्रमांच्या अंतर्गत त्याची देखभाल होत असते. ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि युनेस्कोनी अशा प्रकारे एक कमिटी स्थापन केलेली असते. वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्याला नाव दिलेलं आहे. आता हेरिटेज म्हणजे काय, तर वारसा. तर अशा प्रकारे इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रामच्या अंतर्गत युनेस्कोने हेरिटेज कमिटी, वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या साह्याने या वर्ल्ड हेरिटेज साईट्सचं प्रोटेक्शनाचं काम किंवा मेंटेनचं काम ही कमिटी पाहत असते. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर places that are significant culturally and naturally. They vary in type and include forest, lakes, monuments, buildings and cities. पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट, याच्यामध्ये काय महत्त्व असतं, तर सांस्कृतिक वारसा नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्याने. आलं लक्षात? तर बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली, सांस्कृतिक अँड नॅचरली म्हणजे नैसर्गिक, ह्यांचा that vary in type include forest, lakes, monuments, buildings and sites. तर या सर्वांमध्ये अरण्य असतील, सरोवरे असतील, स्मारके असतील, इमारती असतील, शहरं असतील, या सर्वांचा समावेश या ठिकाणी केला जातो. तर पहा, लेक्स म्हणजे सरोवर, मॉन्युमेंट्स तुम्हाला माहितीच असेल. लेक्स म्हणजे आपण तलाव पण म्हणतो, पण इथे त्याचा अर्थ घ्यायचा आहे सरोवर. मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक, बिल्डिंग्स माहिती आहे तुम्हाला, सिटीज माहिती आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टींचा समावेश ह्यात केला जातो. सी द नेक्स्ट पॅराग्राफ. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये जे कॉम्बिनेशन असतं, तर दोन गोष्टींवर प्रामुख्याने भर दिलेला असतो. आणि त्या दोन गोष्टी म्हणजे कल्चरल आणि नॅचरल एरियाज. सांस्कृतिक व नैसर्गिक या दोन गोष्टींच्या साह्याने प्रामुख्याने वर्ल्ड हेरिटेज साईट्स ज्या असतात त्याची घोषणा केली जात असते. फॉर एक्झाम्पल, माउंट हंगशन in China is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristics. पहा विद्यार्थी मित्रांनो, what do World Heritage Sites include? See this question. वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कशाचा समावेश केला जातो? काय बरं याचं उत्तर सांगणार? नक्कीच तुम्हाला उत्तर माहिती आहे. इन द वर्ल्ड हेरिटेज साईट्स, सी हियर, includes forest, lakes, monuments, buildings and cities are included. आपला पुढचा प्रश्न असा आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कोणत्या दोन गोष्टींचा समावेश प्रामुख्याने केला जातो? विच टू थिंग्स आर देअर इन्क्लुडेड? अँड द टू थिंग्स आर कल्चरल अँड नॅचरल एरियाज.
तर एक्झाम्पल दिलं इकडे चीनमधील माउंटन हॉंगशन ह्या साईटचं. इट्स सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर. मानवी जे कल्चर आहे, संस्कृती आहे, त्याचं महत्त्व या स्थळात आहे. बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टोरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण ह्या साईटचं ह्याला ऐतिहासिक खूप महत्त्व आहे. चीनचं जे आर्ट आहे, लिटरेचर आहे, त्यातून याचा उल्लेख जो आहे तो दिसतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सांस्कृतिकदृष्ट्या हे जे स्थळ आहे याचं खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक काळात चीनी कला, त्याचे साहित्य, त्याची उल्लेखनीय भूमिका या ठिकाणी आहे. आणि पुढे पहा, the mountain is also significant because of its physical landscape characteristics. तर भौगोलिक स्थल सौंदर्याच्या दृष्टीनेही हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर अशा प्रकारे हे एक सुंदर उदाहरण सांगता येईल की कशा पद्धतीने वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कॉम्बिनेशन हे कल्चरल आणि नॅचरल एरियाजवरती असतं. नेक्स्ट पॉईंट, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आता काय इतिहास आहे जागतिक वारसा स्थळांचा इतिहास तो पाहायचा आहे. ऑल्दो द आयडिया of protecting cultural and natural heritage sites around the world began in, see the next page, yes, early 20th century. Monumentum for its cultural creation was not until the 1950s. See dear children, तर अशा प्रकारे जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना. बघा समजून घ्या, आपण इतिहास पाहत आहोत वार्षिक जागतिक स्थळांचा, वारसा स्थळांचा. तर जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा असलेले स्थळ यांचे संरक्षण, प्रोटेक्शन, मेंटेन करण्याची कल्पना ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. 20th सेंचुरी, अर्ली 20th सेंचुरी. असे जे स्थळं आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं जबाबदारी किंवा ती कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मॉन्युमेंटमचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे, आपण पाहिलं या ठिकाणी. तर मॉन्युमेंटम म्हणजेच त्याला गती मिळाली. पहा, इट्स कल्चरल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950s. तर 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळालेली नव्हती. इन 1954 1950 पर्यंत अशा मॉन्युमेंट, अशा स्थळांचं रक्षण केलं पाहिजे अशी कल्पना आलेली नव्हती. परंतु इन 1954 1954 मध्ये इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड दी ॲस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. पहा विद्यार्थी मित्रांनो, नाईल रिव्हर तुम्ही ऐकलंच असेल, अतिशय महत्त्वाची नदी इजिप्तमध्ये. खूपच तिला मोठा ऐतिहासिक वारसा ते देखील आहे. आणि या नाईल नदीमुळेच इथे सुजलाम सुफलाम आपण पाहत असतो.
तर इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लान्स. 1954मध्ये इजिप्त या देशाने एक प्लान स्टार्ट केला होता. कसला? टू बिल्ड दी आस्वान हाय डॅम. आस्वान नावाचा एक डॅम बिल्ड करण्याचा, धरण बांधण्याचा, टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. नाईल नदीच्या जे नदीचं जे पाणी आहे ते पाणी एकत्रित करायचं, ते नदीचं पाणी अडवायचं आणि त्यावरती एक धरण बांधायचं. अशा प्रकारची कल्पना 1954मध्ये इजिप्त या ठिकाणी उदयास आली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल आपल्या भारतात देखील अशा प्रकारे अनेक नद्यांवर मोठमोठे डॅम्स बांधलेले आहेत, धरणं आहेत आणि त्यामुळेच अनेक हेक्टर जमीन ही पाण्याखाली जात असते, ओलीत होत असते आणि त्याचा फायदा देशातील नागरिकांना, शेतकऱ्यांना हा होत असतो. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा दोन शब्द पाहत आहोत. स्कोर्स ऑफ, सी हिअर, आणि आर्टिफॅक्ट्स. स्कोर्स ऑफ म्हणजे प्लेंटी ऑफ, भरपूर. आर्टिफॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट मेड बाय अ ह्युमन बिंग, म्हणजे अशी कुठलीही वस्तू की जी मानवाने तयार केलेली असते, मानव निर्मित वस्तू आपण ज्याला बोलतो. याचा अर्थ समजून घ्या. इन इनिशियल प्लान, सुरुवातीचा जो प्लान होता तर त्यावेळेस the initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples. पहा, तर त्या ठिकाणी त्या धरणाच्या बांधाच्या मूळ योजनेमुळे अबू सिंबल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. हा एक त्या ठिकाणी त्या डॅममुळे होणारा तोटा, नुकसान आपण पाहत आहोत. डॅम तर कधी पण चांगलं असतं, नदीवर डॅम बांधणं, परंतु त्या ठिकाणी जी व्हॅली होती त्या व्हॅलीमध्ये किंवा त्या ठिकाणी जे मंदिरं होती, जे आर्टिफॅक्ट्स होते, मानव निर्मित ज्या काही कलाकृती होती, तर त्या सर्व गोष्टी पाण्याखाली जाणार होत्या. आणि म्हणून टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को लॉन्च्ड an international campaign in 1959 that called for dismantling and movement of the temples to higher ground. आणि अशा पद्धतीने इजिप्त पासून विशेषतः 1954 पासून ही जी कल्पना आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट्सचं प्रोटेक्शन करण्याची कल्पना, मेंटेन करण्याची कल्पना 1950 पासून इजिप्त या देशापासून सुरुवात झालेली होताना दिसून येते. कारण त्या ठिकाणी जो डॅम तयार होणार होता, त्या डॅममुळे तिथे असलेली मंदिरे, तिथे असलेली आर्टिफॅक्ट्स ही पाण्याखाली जाणार होती. आणि म्हणून युनेस्कोने एक इंटरनॅशनल कॅम्पेन, आंतरराष्ट्रीय मोहीम ही 1959मध्ये सुरू केली आणि दॅट कॉल फॉर द डिसमॅन्टलिंग अँड मुवमेंट. तर अशा प्रकारे त्याला नाव दिलं गेलं असेंब्लिंग, पुलिंग डाऊन. तर अशा पद्धतीने हे जे युनेस्को आहे, या युनेस्कोने 1959मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. द प्रोटेक्ट
cost an estimated $80 million, 40 million of which came from 50 different countries. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या प्रकल्पासाठी म्हणजे मंदिरं उतरून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी हा जो प्रकल्प आहे की जी मंदिरं त्या ठिकाणी पाण्यात जाणार होती, तर असं होऊ नये म्हणून त्या मंदिरं उंचावर टेकडीवरती त्यांचं स्थलांतर करण्याकरिता एक प्रकल्प त्याने अंमलात आणला आणि त्याला खर्च होता अंदाजे 80 मिलियन अमेरिकी डॉलर्स. ज्यातले $40 मिलियन ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. तर $40 मिलियन हे 50 वेगवेगळ्या देशांकडून जमा झालेत. चांगली गोष्ट आहे. 80 मिलियन अमेरिकी डॉलर्सचा एवढा तो खर्च होता. त्यापैकी 50% रक्कम ही वेगवेगळ्या 50 देशांमधून जमा झाली होती. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. आणि अशा पद्धतीने या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्याचा एक मसुदा तयार केला की अशा प्रकारे हे जे स्थळं असतील ह्यांना कसं संरक्षित केले जातील, सांस्कृतिक वारसा असलेले स्थळं यांचं मेंटेन कसं केलं जाईल, तर याची एक जबाबदारी आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करून त्याला तो मसुदा तयार केलेला आहे. शॉर्टली thereafter in 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust. तर पहा त्यानंतर लवकरच म्हणजे 1965 मध्ये अमेरिकेत अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स परिषद, व्हाईट हाऊस परिषदमध्ये इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर वर्ल्ड हेरिटेज साईट ट्रस्ट. तर अशा प्रकारे जागतिक वारसा विश्वस्त संस्था वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टची स्थापना करण्याची मागणी केली गेली. टू प्रोटेक्ट हिस्टोरिकल कल्चरल साईट्स. आणि अशा प्रकारे ह्या वारसा स्थळांचं रक्षण केलं जावं. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक सिटी साईट्स. एवढंच नाही, फक्त वारसा स्थळं सांस्कृतिक स्थळांचाच नव्हे तर त्यासोबत नैसर्गिक जे काही स्थळं आहेत त्या स्थळांचं देखील संरक्षण करण्यात येईल. अशा प्रकारे त्या कॉन्फरन्समध्ये, त्या परिषदेत मागणी झाली. फायनली इन 1968 the International Union for Conservation of Nature development similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने जे काही उद्दिष्ट होती त्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टचं, त्यामध्ये 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत म्हणजे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट यात ती सादर केली गेली. तर अशा पद्धतीने
या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. पहा, मोठी बातमी या ठिकाणी आहे. जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केव्हा केला तर आपण सांगू शकतो तो 16 नोव्हेंबर 1972 मध्ये युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेत ह्याचा स्वीकार केला गेला आहे. नेक्स्ट वन, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. तर अशा पद्धतीने वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय आहे, जागतिक वारसा समिती काय आहे ती बघूया. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे जागतिक वारसा स्थळ कोणाला डिक्लेअर करायचं, डिटरमाइन करायचं, हे काम कोणाचं आहे, तो अधिकार कोणाचा आहे तर द वर्ल्ड हेरिटेज कमिटी is the main group responsible for establishing which sites will be listed as UNESCO World Heritage Site. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचं यादीमध्ये कोणत्या स्थळांचा समावेश करायचा याचा अधिकार हा जागतिक वारसा समितीकडे आहे, वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे आहे. ही कमिटी ठरवते, यांचा तो अधिकार. द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. विद्यार्थी मित्रांनो, आता नेमकं ह्या कमिटीमध्ये कोणते लोक असतात, कोणते प्रतिनिधी असतात, कोणत्या देशांचे असतात आणि त्यांची निवड कशी केली जाते हे आपण थोडक्यात पाहत आहोत. तर यामध्ये या समितीची बैठक वर्षातून एकदा होते, वन्स इन अ इयर होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्रांच्या सर्वसाधारण सभेने 6 वर्षांचा कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. 21 स्टेट्स, 6 वर्षांसाठी 21 राज्य पक्षांच्या रिप्रेझेंटेटिव्हचा सहभाग या ठिकाणी केला गेलेला असतो. अशा प्रकारे आपल्या देशातील नवीन स्थळे शोधून त्यांच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला जावा. The state parties are then responsible for identifying and nominating new sites with their territory to be considered for inclusion on the World Heritage List. तर यासाठी नामांकन करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. पहा, आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्याचा विचार, त्यांचं नामांकन करण्याची जबाबदारी या 21 राज्यांच्या पक्षांच्या रिप्रेझेंटेटिव्सची असते.
In this way, dear students, here we are going to stop. We will meet in next video. Thank you. Have a nice day.